नमस्कार प्रशिक्षणार्थी। या सत्रात आपण कापडाच्या कडेचा हेम, कोपऱ्यात शिवलेला हेम आणि दुहेरी टाक्याचा हेम यांचे नमुने म्हणजे सॅम्पल्स कसे करायचे ते शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्ही खालील मुद्दे शिकू शकाल। कपड्यांमध्ये हेमचे महत्त्व, हेमच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करणे, हेम एज टर्निंग अप पद्धतीने वर्णन करणे, हाताने व मशीनने हेम कशी शिवायची ते स्पष्ट करणे आणि फेस्ड हेम तयार करण्याच्या स्टेप्सचे वर्णन करणे, एज स्टिच हेम आणि डबल स्टिच हेमचे वर्णन करणे हे आपण शिकणार आहोत। कोणत्याही कपड्याच्या खालील काठासाठी एक फिनिशिंग असते। कपड्याला एक चांगला लुक देणे, कपड्याला वळण्यापासून रोखणे आणि कापडाचे आयुष्य वाढवणे हा हेम शिवण्यामागील हेतू असतो। कपड्यांपासून ते अगदी घरगुती कापडापर्यंतच्या सर्व प्रकारच्या कापडांमध्ये हेम हा एक महत्त्वाचा घटक आहे। हेमिंग हाताने आणि शिवण यंत्र अशा दोन्ही प्रकारे घालता येऊ शकते। हेम टाका घालण्याच्या पद्धतीला हेमिंग असे म्हटले जाते। यामध्ये कापडाच्या कोपऱ्याला आतील बाजूने मुरड घातली जाते, त्याला टाक्याने घट्ट बांधले जाते। स्वच्छ आणि सुंदर फिनिशिंग देऊन हेम पूर्ण केली जाते। हेमिंगचे टाके छोटे, चुकीच्या बाजूला तिरके घातल्यासारखे आणि कधीकधी उजव्या बाजूला असल्यासारखे दिसतात। हे टाके चांगले असावेत आणि त्यांच्यामधील जागेत हेम टिकून राहावी इतक्या पुरेशा जवळ घातले जावेत। कापड उद्योगात 3 प्रकारचे हेम वापरले जातात। टर्न ॲप्ट एज, फेस्ड एज आणि एन्क्लोज्ड हेम असे हे ते प्रकार आहेत। यापैकी टर्न अप एज सहसा नेहमी वापरला जाणारा प्रकार आहे। हेमिंगच्या पद्धतीची निवड ही मोठ्या प्रमाणात कापडाची शैली व कापडाचा प्रकार, धागा यावर अवलंबून असते। पर्याय किंवा निवड काहीही असली तरी काही विशिष्ट निकषांचे पालन करणे आवश्यकच आहे। कापड सगळीकडून समान पद्धतीने व आकर्षकपणे टांगले गेले पाहिजे। हेम घालण्याच्या पद्धतीत कोणताही ढिसाळपणा नसावा। फक्त डेकोरेशन किंवा सजावटीसाठी वापरण्याचा अपवाद सोडला तर एरवी सर्व ठिकाणी फिनिश्ड हेम डोळ्यात न भरणारी असावी। वर्गीकरण आणि हेम तयार करण्याच्या टप्प्यावर जाण्यापूर्वी तुम्हाला काही मूलभूत संकल्पना माहिती असणे आवश्यक आहे। सगळ्यात पहिली संकल्पना आहे हेम टाका। किनाऱ्यांवर किंवा बॉर्डरवर सजावट म्हणून हा टाका वापरला जातो। एकेरी किंवा दुहेरी हेम टाका घालून विविध प्रकारची डिझाईन्स तयार करता येऊ शकतात। समान शिवणीसाठी या प्रकारच्या टाक्यांसाठी लिनन कापड उत्तम मानले जातं। कापडाची कच्ची किनार म्हणजे रॉ एज आणि हेम या दोन्हींमधील फरक म्हणजे हेम अलाउन्स। कोट, ड्रेस किंवा स्कर्टची सगळ्यात खालची किनार म्हणजे हेम लाईन। आता कापड दुमडून घालायच्या हेम पद्धतीबद्दल जाणून घेऊया। वक्राकार किंवा गोलाकार पद्धतीच्या हेममध्ये कापडाची एक विशिष्ट रुंदी, हेम अलाउन्स हा कापडाच्या आतील बाजूस दुमडला जातो। त्यानंतर हाताने घट्ट धरून हाताने, मशीनने किंवा फ्युजनने ते सांधले जाते। पॅटर्न डिझाईन्समध्ये सहसा या प्रकारचे हेम दिसतात। यामध्ये वर दुमडायचे प्रमाण हे एखाद्या ओळीने किंवा लिखित सूचनांद्वारे दर्शवलेले असते। हवे तसे बदल करायचे असल्यास कापड कापण्याआधी हे अंतर म्हणजे अलाउन्स तपासून बघणे केव्हाही चांगले। हेमचा सरळ किंवा वक्राकार आकार हा सहसा ते किती दुमडले पाहिजे यावर ठरतो। नियमाप्रमाणे किनार जितकी सरळ असेल हेममधील अंतर किंवा अलाउन्स तितके जास्त असते। हेम जितका वक्राकार असतो तितके अंतर किंवा अलाउन्स अरुंद असते। सुळसुळीत कापडाचा याला अपवाद आहे। या कापडामध्ये खूप खोलवर किंवा अरुंद हेमला आणि मऊ विणीला प्राधान्य दिलेले असते। जिथे अरुंद दुमड असली तर कापड खाली येणे, कमी लोंबकळणे होते। हेम अलाउन्स हा कापडाच्या आकाराप्रमाणे बदलतो। सहसा सरळ प्रकारच्या कापडासाठी 8 सेंटीमीटर पर्यंत, फ्लेअर्ड प्रकारच्या कापडासाठी 4 ते 5 सेंटीमीटर पर्यंतची परवानगी असते। यामध्ये कापडाच्या वजनाचाही विचार केला गेला पाहिजे।
कापडाच्या डिझाईनशी जर हेमची वक्राकार विण ही खूप अंतरावर असेल किंवा कापडाच्या डिझाईनशी साधर्म्य साधणारी नसेल तर ती हेमलाईन विचित्र दिसू शकते. अशा वेळेस चांगल्या परिणामांसाठी थोडीशी ॲडजस्टमेंट करणे गरजेचे असते. हाताने हेम घालण्यापूर्वी कडेच्या कच्च्या किनारीचे म्हणजे रॉ एजचे आधी सफाईदारपणे फिनिशिंग केले जावे. हे फिनिशिंग सर्वप्रथम कापडाची वैशिष्ट्ये आणि कापडाची शैली, त्यानंतर वैयक्तिक प्राधान्य यांच्यावर अवलंबून असते. कापड सुळसुळीत नसेल तसेच हेम अस्तराने झाकली जाऊ शकते अशा ठिकाणी कापडावरची किनार खुली ठेवली जाऊ शकते. तसेच जेथे अधिक फिनिश लुक हवा असेल त्या ठिकाणी फॅब्रिकसाठी मोठ्या प्रमाणात फ्रे होणारी म्हणजे सुळसुळीत अशी आच्छादित किनार वापरावी. हाताने हेमिंग करण्याच्या 2 पद्धती आहेत. ज्या ठिकाणी हेम कपड्याच्या कोपऱ्यावरून ते कपड्याच्या आतपर्यंत जाते अशी सपाट आणि ब्लाइंड, जेथे हेम आणि कापडाच्या मध्ये टाके घातले जातात. कापडाच्या आतमध्ये हेमची किनार दाबली जात नसल्याने ब्लाइंड हेम या अधिक जड फॅब्रिक्स तसेच विणीसाठी उत्तम असतात. शिवणयंत्राने हेम घालण्याबाबतची काही माहिती येथे देण्यात आली आहे. शिवणयंत्राने हेम घालण्याचे सगळ्यात महत्त्वाचे फायदे म्हणजे वेग आणि अतिरिक्त मजबूती. मशीन हेममुळे सजावटीचा टचही देता येऊ शकतो आणि जर कापडाचा वरील भाग हा डिझाईनचा असेल तर त्यासाठी मशीन हेम अगदी योग्य असते. हाताने घातलेल्या टाक्यांपेक्षा मशीनने घातलेले टाके हेमवर अधिक स्पष्ट दिसतात. प्रत्येक 6वा टाका फॅब्रिकची उजवी बाजू पकडत असल्याने अनेक पद्धतींपैकी ब्लाइंड हेम सर्वात कमी लक्ष वेधून घेणारे असते. जे कापड सुळसुळीत नसते अशा फॅब्रिकवर ब्लाइंड स्टिचिंग वापरावे. ज्या कपड्यांमध्ये सहजपणे दिसणाऱ्या टाक्यांमुळे त्या कपड्याची शोभा किंवा आकर्षकपणा कमी होणार नसेल, फक्त अशा कपड्यांवरच मशीन हेम वापरावी. फेस्ट हेम, कडेच्या टाक्याची हेम आणि दुहेरी टाक्याची हेम यांचे नमुने कसे तयार करायचे ते आता पाहूया. हेम घालण्यासाठी आवश्यक ती खालील यंत्रे, उपकरणे, साधने व साहित्य तुमच्याजवळ असल्याची खात्री करून घ्या. सिंगल निडल लॉक स्टिच मशीन, कात्री, हाताने शिवण्याची सुई, बॉलपिन, लांब कापड किंवा पॉपलिन आणि शिवणाचा दोरा. फेस्ट हेम कशी घालायची त्याच्या स्टेप्स आता बघूया. पॉपलिन कापडाचे 0.15 सेंटीमीटर बाय 0.15 सेंटीमीटरचे तुकडे कापा आणि साध्या शिवणीने ते जोडा. हेमच्या भागाचे माप घ्या आणि त्यावर खुणा करा. हेम बरोबर बसवण्यासाठी फेसिंग्स कट करा. जर कोणतेही पॅटर्न नसतील तर कपड्याच्या तुकड्यांमधून हेमलाईन ट्रेस करून त्याचे 6 सेंटीमीटर रुंदीचे तुकडे कापा. फेसिंगचे भाग जोडा आणि खुली शिवण दाबा. शिवणाचे अंतर त्यांच्या मूळ रुंदीपेक्षा अर्ध्यापर्यंत कमी करा. आच्छादित नसलेल्या हेमच्या किनारीसाठीची एक पद्धत वापरून आतील बाजूच्या किनारीला फिनिशिंग करा. छोटे वक्राकार वळण द्या. फेसिंग जोडण्यापूर्वी हेम लाईनला खूण करा आणि अंतर 1.5 सेंटीमीटरपर्यंत ट्रिम करा. उजव्या बाजूने कापडाच्या समोरच्या बाजूने 1 सेंटीमीटरची खाच शिवा. खुली शिवण दाबा आणि त्यानंतर फेसिंगच्या बाजूने दाबा. समोरून बाहेर काढलेल्या फ्लॅट शिलाईने शिवणाच्या काठाजवळ सर्व शिवणीच्या अंतरामधून शिलाई करा. कापडाचा आतील भाग वळवून घ्या आणि हेमलाईन दाबा. ही शिवण दुमडीपासून 3 मिलीमीटर लांब असेल. कपड्याच्या समोरच्या बाजूला असलेली मोकळी किनार योग्य हेम टाके घालून सुरक्षित करा. एज स्टिच हेम घालण्याच्या स्टेप्स येथे दिल्या आहेत. पॉपलिन मटेरियलचे 0.15 सेंटीमीटर बाय 0.15 सेंटीमीटर तुकडे कापा आणि साध्या शिवणीने ते जोडा. माप घेऊन हेमच्या भागावर खूण करा. हेमची किनार 6 मिलीमीटर आतील बाजूने दुमडून घ्या व दाबा. सोपे टाके वापरत असल्यास शिवणीच्या ओळीवरच किनार दुमडून घ्या.
सर्वात वरील टाका दुमडीपासून 3 मिलीमीटरवर असावा. उभ्या हेमिंग टाक्यासह हेम घाला किंवा 2 टाक्यांमध्ये 1 सेंटीमीटर अंतर ठेवून स्लिप हेमिंग घाला. धागा अगदी घट्ट ओढू नका, थोडासा सैलच ठेवा. दुहेरी टाक्याची हेम घालण्याच्या स्टेप्स येथे देण्यात आल्या आहेत. पॉपलिन कापडाचे 0.15 सेंटीमीटर बाय 0.15 सेंटीमीटरचे तुकडे करा व साध्या टाक्यांनी ते जोडून घ्या. माप घ्या व हेमच्या जागेवर खूण करून घ्या. हेम घालून झाल्यानंतर हेम लाईनवर काठाच्या मध्यभागी एक ओळ धावदोऱ्यांची किंवा टाक्यांची घाला. अर्धी हेम परत दुमडून घ्या आणि त्या किनारीवर ब्लाइंड हेरिंग बोन टाका घाला. धागा खूप घट्ट ओढू नका. आता आपण फेस्ट हेम, एज स्टिच हेम म्हणजे किनारीवरील टाक्याची हेम आणि दुहेरी टाक्याच्या हेमचे सॅम्पल्स कसे तयार करायचे या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही पुढील मुद्दे जाणून घेण्यात सक्षम झाला असाल. हेमची कपड्यांमधील भूमिका, हेमच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करणे, किनारीवरील हेम दुमडण्याच्या पद्धतीचे वर्णन करणे, हाताने व मशीनने हेम घालण्याचे वर्णन करणे, फेस्ट हेम, एज स्टिच्ड हेम म्हणजेच किनारीवरील टाक्याची हेम आणि दुहेरी टाक्याच्या हेम घालण्याच्या स्टेप्सचे वर्णन करणे.